पार्ट सेकंडमध्ये करिश्मा मॅडमने 100 नंबरचा क्वेश्चन दिला होता तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. तर त्यांनी करेक्ट आन्सर दिलेलं आहे करिश्मा मॅडमनी. आणि जे ब्लड बँकचे जे व्हिडिओ होते त्यामध्ये 2-3 क्वेश्चनचे आन्सर रॉंग होते त्या व्हिडिओमध्ये. तर मी कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवलेले आहेत ते कोणते कोणते रॉंग आहेत, ते तुम्ही थोडंसं व्यवस्थित पाहून घ्याल एकदा. आपली आता त्याच्या पुढली सिरीज असणार आहे पार्ट 3 नंबरची. पहा 100 to 150 क्वेश्चन्स या सिरीजमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. याच्या अगोदरचे 2 पार्ट्स बघितले नसतील तर तुम्ही बघून घ्या. आपण हा 3rd पार्ट आहे, सुरू करूया लगेच. तर क्वेश्चन नव्हता आपला 100 नंबरचा, विच व्हायरस कॉजेस चिकन पॉक्स. याचं करेक्ट आन्सर काय होतं? करेक्ट आन्सर आहे व्हेरिसेला झोस्टर व्हायरस जो आहे तो कॉज करतो चिकन पॉक्स. करेक्ट आन्सर दिलेलं आहे करिश्मा मॅडमनी. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आणि याच्यासाठी ट्रिक्स पाहिजे असेल तर जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक खातात त्यांना जर एक मेनू कार्ड दिलं किंवा याच्यामध्ये तुला काय 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 खायचं, इथे एक लिहिलं त्यांनी चिकन आणि बाकी सगळे नॉनव्हेज डिशेस लिहिले, तर ते चॉईस काय करणार? 1 नंबरला जी वरची डिश आहे ती चॉईस करणार. तसंच त्यामुळे लक्षात ठेवा चिकन पॉक्स म्हणलं की 1 नंबरचंच ते चॉईस करणार. तसं वर एकदम वरचा तसं व्हेरिसेला झोस्टर व्हायरस असं लक्षात ठेवा. 101चा क्वेश्चन आहे विच बॅक्टेरिया कॉजेस. आणि या सिरीजमध्ये एकही क्वेश्चनचं आन्सर हे रॉंग नाही आहे, मी ते रिचेक केलेलं आहे पूर्ण आत्ता. जसं की ब्लड बँकमध्ये आपले 2-3 क्वेश्चन्स रॉंग झाले होते, त्यामुळं सॉरी, मी लिहिलेले आहेत त्याच्या आन्सर खाली. पहा याच्यामध्ये एकही क्वेश्चन रॉंग नसणार आहे. विच बॅक्टेरिया कॉजेस गॅस गँग्रिनी. आता गॅस गँग्रिनी कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए स्टॅफायलोकोकस ऑरिस, ऑप्शन बी क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजस, ऑप्शन सी क्लेब्सिलिया निमोनिया आणि ऑप्शन डी सॅल्मोनेला टायफी. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? विच बॅक्टेरिया कॉजेस गॅस गँग्रीन. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी क्लॉस्ट्रिडियम करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स. लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा गॅस फ्रीजमध्ये पण गॅस असतो, तसं लक्षात ठेवा गॅस ग्रिंजस परफ्रिंजस. विच स्टेन इज यूज्ड फॉर कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशन. आता कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? तर ग्राम स्टेन, इंडिया इंक, झडेन स्टेन आणि जिम्सा स्टेन. जिम्सा स्टेन कशासाठी यूज केला जातो? लेशमन. त्यानंतर ग्राम स्टेन हा 3 नंबरचा कोणता? हा झडेन स्टेन. का असणार आहे करेक्ट आन्सर? विच स्टेन इज यूज्ड फॉर कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशन. द करेक्ट आन्सर इज जिम्सा स्टेन सांगितलं लेशमॅनेसिससाठी. झडेन कशासाठी केला जातो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिससाठी. आला इंडिया इंक हा जो आहे हा कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशनसाठी यूज केला जातो. त्यानंतर 103 नंबरचा क्वेश्चन विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज पेलाग्रा. तर आता कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे पेलाग्रा डिसीज होतं? ऑप्शन ए विटॅमिन B1, विटॅमिन B2, B3 आणि BC. तर कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे पेलाग्रा डिसीज होतो? करेक्ट आन्सर याचं आहे विटॅमिन B3 नायसिन. विटॅमिन B3 या नायसिनच्या डेफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होतो? पेलाग्रा. त्यालाच काय म्हटलं जातं? B3 लाच नायसिन. B1 मुळे कोणता होतो? बेरी. लक्षात ठेवा. विच बॅक्टेरिया इज ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस. कोणता बॅक्टेरिया आहे ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस? ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, ऑप्शन बी नेझरिया गोनेरिया, बेसिलस अँथ्रासिस आणि स्टॅफायलोकोकस ऑरिस. काय असणार आहे करेक्ट? ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस.
तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? ट्रिक्स पहा याच्यावरती काय कशाचं विचारलेलं आहे आपल्याला. डिप्लोकोकस. ओके, ट्रिक सांगत आहे मी लक्षात राहण्यासाठी. डिप्लोकोकस करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन बी, नेझरिया गोनेरिया. हा काय आहे? ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस आहे. तर जर डिप्लोकोकस लक्षात राहत नसेल तर कसं लक्षात ठेवणार? डिप्लोकोकस जर आहे तर डिप्लोमध्ये काय? डीप, एकदम डीप. तर तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करायचा आहे तुम्हाला. DMAR एक्झाम पास व्हायची तर एकदम डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुमची नजर कशी पाहिजे? एकदम डीप नजर पाहिजे. आणि नेझरियाहून असं लक्षात ठेवा, हे नेझरिया म्हणजेच नजर. नजर से देखो ना म्हणतो ना आपण, तसं नेझरिया म्हणून नजर लक्षात ठेवा. आणि नजर कशी पाहिजे? एकदम डीप पाहिजे DMAR एक्झाम पास होण्यासाठी, असं लक्षात ठेवा. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी, नेझरिया गोनेरिया. डिप्लोकोकस डीप नजर म्हणून नेझरिया गोनेरिया. कळालं असेल? नसेल तर कमेंट करून सांगा की हा प्रश्न मला रिपीट सांगा किंवा याच्यावर एखादी ट्रिक्स बनवून सांगा. असंही कमेंट करा, मी सांगून देईल. ठीक आहे. विच बॅक्टेरिया इज ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस? कोणता बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस आहे? आताच झाला ना क्वेश्चन. हां, डीपमध्ये नेझरिया. ऑप्शन बी. विच टेस्ट इज यूज्ड फॉर सिफिलिस डायग्नोसिस? आता कोणती टेस्ट यूज केली जाते सिफिलिस डायग्नोसिससाठी? ऑप्शन ए, विडाल टेस्ट. कशासाठी करतात विडाल टेस्ट? सगळ्यांनाच माहिती आहे आता हे. टायफॉईडसाठी कोणती टेस्ट करतात? विडाल टेस्ट करतात. त्यानंतर VDRL टेस्ट. ESR कशासाठी? इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, ESR. नंतर VDRL टेस्ट कशासाठी केली जाते? सिफिलिससाठी. मग काय असणार? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. VDRL टेस्ट केली जाते सिफिलिससाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच विटॅमिन डेफिशियन्सी कॉज मेगालोब्लास्टिक ॲनिमिया? मेगालोब्लास्टिक ॲनिमिया पहा, कन्फ्युजन नाही होणार अशी ट्रिक्स आहे आपल्याकडं. विटॅमिन ऑप्शन ए विटॅमिन B1, ऑप्शन बी विटॅमिन सी, ऑप्शन सी विटॅमिन B12 आणि ऑप्शन डी विटॅमिन के. तर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज मेगालोब्लास्टिक ॲनिमिया? करेक्ट आन्सर काय असणार आहे? मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. मेगालो म्हणजेच MEG. मेगालो म्हणजेच याच्यावरून लक्षात ठेवा की एकदम लार्ज. ओके, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया म्हणजे एकदम लार्ज लक्षात ठेवा. आणि लार्ज म्हणजे सगळ्यात लार्ज कोणता आहे? B12 नंबर सगळ्यात लार्ज आहे विटॅमिनमध्ये, म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कळाली ट्रिक्स काय सांगितली? मेगालोब्लास्टिक ॲनिमिया विचारलं आपल्याला. मेगालो म्हणजे एकदम लार्ज लक्षात ठेवा मेगालो म्हणलं की. त्यामुळे विटॅमिन B12 इज द करेक्ट आन्सर. विच बॅक्टेरिया प्रोड्यूस बोट्युलिनम टॉक्झिन्स? आता कोणता बॅक्टेरिया प्रोड्यूस करतो बोट्युलिनम टॉक्झिन्स? ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, ऑप्शन बी बेसिलस अँथ्रासिस, ऑप्शन सी ई कोलाय आणि ऑप्शन डी विब्रियो कॉलेरा. तर जो आपला क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्येच याचा आन्सर आहे. बोट्युलिन टॉक्झिन्स विचारलं आपल्याला, तर तो क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिन इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी. त्यानंतर विच स्टेन इज यूज्ड फॉर फंगल डेमॉन्स्ट्रेशन? तर फंगलचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए ग्राम स्टेन, ऑप्शन बी लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू, ऑप्शन सी जडेन स्टेन आणि ऑप्शन डी मिथेलिन ब्ल्यू. इंडियन इंक कशासाठी यूज केला आपण याच्या आधी क्वेश्चन पाहिला. इंडियन इंक हा स्टेन यूज केला जात होता. कशामध्ये केला होता तो? कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी. आता काय विचारलं आहे? फंगलचं डेमॉन्स्ट्रेशन विचारलं आहे.
फंगल डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? तर फंगल डेमॉन्स्ट्रेशनच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल, फंगलच्या या वरूनच लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. ओके, कोणता विचारला आहे स्टेन? फंगल डेमॉन्स्ट्रेशनसाठी स्टेन विचारला. या नावावरूनच लक्षात ठेवा, या एल वरून लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. कॉटन ब्ल्यू, लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस हेमोफिलिया? हेमोफिलिया कितवा फॅक्टर आहे माहिती आहे? 5, 6, 7, 8 नंबरचा फॅक्टर कोणता आहे? हेमोफिलिया. तर ते कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो हेमोफिलिया? ऑप्शन ए विटॅमिन सी, ऑप्शन बी विटॅमिन के, ऑप्शन सी विटॅमिन डी आणि ऑप्शन डी विटॅमिन B12. तर सगळ्यांना माहिती आहे हेमोफिलिया कोणत्या विटॅमिनमुळे च्या डिफिशियन्सीमुळे होतो? तर ऑप्शन विटॅमिन के. लक्षात, हे काय ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत. तर विटॅमिन के सगळ्यांनाच माहिती आहे. मग कोॲग्युलेशनसाठी. नंतर आहे विच पॅरासाइट कॉजेस जियार्डियासिस? आता कोणता पॅरासाइट कॉजेस करतो? ऑप्शन ए एंटामोeba हिस्टोलायटिका, जिराडिया लॅम्ब्लिया, प्लाझ्मोडियम विवॅक्स, ट्रिपॅनोसोमा. प्लाझ्मोडियम विवॅक्स, ट्रिपॅनोसोमा, जिराडिया लॅम्ब्लिया आणि एंटामोeba हिस्टोलायटिका. तर काय प्रश्नामध्येच उत्तर आहे, जिराडियासिस कोणत्या परजीवीमुळे होतो? करेक्ट आन्सर काय? आन्सर ऑप्शन बी. त्यानंतरचा क्वेश्चन, विच बॅक्टेरिया कॉजेस अँथ्रॅक्स? तर अँथ्रॅक्स कोणत्या बॅक्टेरिया कॉज करतो अँथ्रॅक्स? तर याचंही उत्तर काय असणार आहे प्रश्नावरूनच? ऑप्शन ए विब्रिओ कॉलेरा, ऑप्शन बी बेसिलस अँथ्रासिस, ऑप्शन सी क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आणि ऑप्शन डी स्टॅफायलोकोकस ऑरिस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी बेसिलस अँथ्रासिस. त्यानंतर विच टेस्ट इज यूज्ड फॉर प्रेग्नेन्सी डिटेक्शन? आता प्रेग्नेन्सी डिटेक्शनसाठी कोणती टेस्ट यूज केली जाते? सगळ्यांना माहिती आहे. कोणती टेस्ट आहे? HCG, ह्यूमन क्रॉनिक गोनॅडोट्रॉफिन टेस्ट. ओके, VDRL टेस्ट कशासाठी यूज केली जाते? सिफिलिससाठी. ओके, त्यानंतर युरिन HCG टेस्ट. काय सांगितलं लॉंग फॉर्म? ह्यूमन गोनॅडोट्रॉफिन. ह्यूमन क्रॉनिक गोनॅडोट्रॉफिन टेस्ट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस रिकेट्सिया? क्वेश्चन रिपीट येत आहेत म्हणून पण कमेंट येत आहे. तर पहा, क्वेश्चन रिपीट जरी आले ना, 2-3 क्वेश्चन्स येत असतील रिपीटेड, मग ते तुमचं रिव्हिजन पण असेल. तुम्ही समजा काल जो माझा व्हिडिओ पाहिला एक, त्यामध्ये तुम्हाला लक्षात आहे की नाही हे ते क्वेश्चन्सवर तुम्ही ठरवू शकता. तुम्ही माझा मन लावून व्हिडिओ पहा. ज्यावेळेस दुसरा पार्ट पाहाल ना, त्याच्यामध्ये जे पहिल्या पार्टमधले 1-2 क्वेश्चन्स मी घेणारच आहे, दुसऱ्या पार्टमधले 1-2 क्वेश्चन्स तिसऱ्या पार्टमध्ये येणारच आहेत. परंतु हे क्वेश्चन्स याच्यासाठी येणार आहेत की तुमचं रिव्हिजन होईल. त्याच्यामध्ये जे काही मेन क्वेश्चन्स असतील ते मी 1-2 जास्त नाही, 1-2 ते रिपीट करणारच आहे. त्यामुळे ते रिपीटेड क्वेश्चन्स येत आहे ते अशा कमेंट नका करू. ठीक आहे. काय विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज रिकेट्सिया? तर हा क्वेश्चन आता रिपीटेड आहे, तर तो तुमच्यासाठी घेतलेला आहे. पटकन तुम्हाला आन्सर असेल तर पटकन तुम्ही वहीमध्ये लिहून गेला. तर रिकेट्सिया कालच बघितलं म्हणून. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन विटॅमिन डी. त्यानंतर विच पॅरासाइट कॉजेस मलेरिया? मलेरिया कोणत्या पॅरासाइटमुळे कॉज होतो? ट्रिपॅनोसोमा, प्लाझ्मोडियम, जियार्डिया आणि लेशमानिया. काय असणार आहे करेक्ट आन्सर? सगळ्यांना माहिती आहे मलेरिया काय आहे? प्लाझ्मोडियम. कोणत्या मॉस्किटोमुळे होतो? ॲनाफिलस मॉस्किटोजमुळे होतो मलेरिया.
विच स्टेन इज यूज्ड फॉर स्पोर डेमॉन्स्ट्रेशन. आता कॅप्सूलचा पाहिला, काय सांगितलं, कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता स्टेन यूज केला जातो, इंडिया इंक स्टेन यूज केला जातो. दुसरा काय बघितला, फंगल डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता स्टेन यूज केला जातो, कोणता यूज केला जातो, लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू कशासाठी यूज केला जातो, फंगलसाठी. आता कशाचं विचारलंय, विच स्टेन इज यूज्ड फॉर स्पोर डेमॉन्स्ट्रेशन. आता स्पोरचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो असं विचारलंय. ऑप्शन ए ग्राम स्टेन, ऑप्शन बी मॅलाचाइट ग्रीन स्टेन, ऑप्शन सी इंडिया इंक स्टेन, ऑप्शन डी जिल नेल्सन स्टेन. इंडिया इंक स्टेन कशासाठी सांगितला होता, कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशनसाठी. कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशनसाठी इंडिया इंक हा यूज केला जातो. त्यानंतर मार्चिट ग्रीन हा जो आहे हा कशासाठी यूज केला जातो, स्पोर्स डेमॉन्स्ट्रेशनसाठी. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. स्पोर डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता यूज केला जातो स्टेन, मॅलचिट ग्रीन. ओके, स्पोर्स कसे असतात, ग्रीन कलरचे असतात, तसं मालचिट ग्रीन यूज केला जातो. विच बॅक्टेरिया कॉजेस वूपिंग कफ. आता वूपिंग कफ कोणता बॅक्टेरिया कॉज करतो, सगळ्यांना माहिती आहे हा, विब्रिओ कॉलेरा, बॉटेला पर्ट्युसिस, कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया आणि स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स. काय असणार आहे करेक्ट आन्सर, तर पहा वूपिंग कफ कॉज विच बॅक्टेरिया कॉज, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, बोर्टेला पर्ट्युसिस कॉज द वूपिंग कफ. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स पहा, लक्षात राहिलं असेल तर राहू द्या, मग नका बघू, थोडंसं स्किप करत जा. ट्रिक्स सांगत असेल तर, लक्षात राहत नसेल तरच लक्षात ठेवण्यासाठी. उफ, इथं काय दिले, उफ. जेव्हा आपल्याला हिचकी येते ना, तेव्हा कसा आवाज येतो, उफ असा हिचकीसारखा आवाज येतो ना, आणि ती हिचकी थांबते का लगे परत येते ना, हे बघा, हे परत PERT परत असं लक्षात ठेवा. उफ असं करतो आपण ज्यावेळेस हिचकी येते, आणि ती थांबते का, नाही थांबत, म्हणून परत येते, असं हुप पर्ट्युसिस असं लक्षात ठेवा, राहतच नसेल तर. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस एक्झॅर्थोपॅथेलेमिया. तर हे आय रिलेटेड डिसीज आहे, झेरोपॅथेलेमिया. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन विटॅमिन ए, B1 विटॅमिन सांगितलं, आय रिलेटेड असेल तर विटॅमिन ए. विच पॅरासाइट कॉज एलिफंटियासिस. आता एलिफंटियासिस कोणता पॅरासाइट कॉज करतो, लेशमानिया, औचेरिया बेनोक्राफ्टी, ट्रिपॅनोसोमा आणि एंटामोइबा. काय असणार आहे करेक्ट आन्सर, एलिफंटियासिस विचारलाय. एलिफंटियासिस म्हणजेच काय, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, हत्ती रोग म्हणतात, हत्ती रोग. औचेरिया बेनोक्राफ्टी हा कॉज करतो. कोणता मच्छर आहे, क्युलेक्स मॉस्किटो. ओके, एलिफंटियासिससाठी क्युलेक्स मॉस्किटो असतो. औचेरिया बेनोक्राफ्टी हा पॅरासाइट कॉज करतो. विच बॅक्टेरिया कॉज फूड पॉइझनिंग इन रिहीटेड राईस. कोणता बॅक्टेरिया कॉज करतो, काय म्हणते, फूड पॉइझनिंग, ते पण कुठे, इन रिहीटेड राईसमध्ये. ओके, फूड पॉइझनिंग इन रिहीटेड राईस. ऑप्शन ए क्लॉस्ट्रेडियम बोट्युलिनम, ऑप्शन बी बेसिलस सीरस, सॅल्मोनेला टायफी आणि शिजेला डिसेंट्री. काय असणार आहे करेक्ट आन्सर, प्रश्न आपला आहे की रिहीटेड राईस फूड पॉइझनिंग, रिहीटेड
तर माहिती आहे का याच्यासाठी ट्रिक्स का करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी बेसिलस सीरस हे काय असणार आहे करेक्ट आन्सर आहे. कोणतं सांगितलं मी ऑप्शन बी. तर याच्यावर पहा समजा काय झालं घरी आपल्या मम्मीनं काय केलं की रात्रची शिळी खिचडी आहे किंवा शिळा भात आहे त्याला आपल्याला फोडणी टाकून दिलं. समजा फक्त ट्रिक्स आहे शब्दावरून नावावरून लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे. तर ते हीट गरम करून दिला आपल्याला तो राईस परंतु तो आपल्याला काय झाला पचला नाही. आपल्याला त्याच्यामुळे काय झालं सिरियस डिसीज झाले. ठीक आहे असं लक्षात ठेवा बेसिलस सीरियस असं लक्षात ठेवा. ठीक आहे. रिहीटेड राईस फूड पॉइझनिंग बाय बेसिलस सीरियस बॅक्टेरिया. विच टेस्ट इज यूज्ड फॉर शुगर इन युरिन. युरिनमधली शुगर कोणत्या टेस्टने डिटेक्ट केली जाते. ऑप्शन ए VDRL टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट, विडाल टेस्ट आणि एलायझा टेस्ट. सगळ्यालाच माहिती झालं आता VDR म्हणजे सिफिलिस टेस्ट, विडाल टायफॉईडसाठी यूज केली जाते. बेनेडिक्ट टेस्ट जी आहे ती कशासाठी यूज केली जाते फॉर द शुगर. ओके बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी यूज केली जाते फॉर शुगर मी सांगितली होती. शुगरमध्ये कोणत्या कोणत्या टेस्ट केल्या जातात FBT ही ट्रिक्स सांगितली होती मी. फेलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टोल्यून टेस्ट. बी मध्ये 2 येणार बेनेडिक्ट टेस्ट आणि दुसरी जी आहे ती कोणती येणार बारफोर्ड टेस्ट. नंतर विच बॅक्टेरिया कॉजेस टिटॅनस. तर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो टिटॅनस. नावातच उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. ऑप्शन बी होता बेसिलस अँथ्रासिस, विब्रियो कॉलेरा आणि सॅल्मोनेला टायफी. काय करेक्ट आन्सर काय होतं आपलं टिटॅनससाठी क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. विच स्टेन इज यूज्ड इन लेशमानिया डायग्नोसिस. तर कोणता स्टेन यूज केला जातो लेशमानिया डायग्नोसिसमध्ये. तर हा पण क्वेश्चन झालेला आपला. लेशमानिया डायग्नोसिसमध्ये मी सांगितलं होतं मॅनवरून जिम्सा स्टेन लक्षात ठेवा म्हणून. ठीक आहे. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज स्कर्वी. तर आता कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे स्कर्वी डिसीज होतो. तर लक्षात ठेवा स्कर्वी सी म्हटल्यासारखं होतं मनामध्ये तरी विटॅमिन सी. हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे. विच पॅरासाइट कॉज अमिओबिक डिसेंट्री. तर कोणता पॅरासाइट कॉज करतो अमिओबिक डिसेंट्री. ऑप्शन ए एंटामोइबा हिस्टोलायटिका, ऑप्शन बी जियार्डिया लॅम्बलिया, ऑप्शन सी प्लाझ्मोडियम आणि ट्रिपॅनोसोमा. काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर अमिओबिक डिसेंट्री जी आहे अच्छा याचे कसे 2 नाव आहेत अमिओबिक डिसेंट्री तसं एंटामोइबा हिस्टोलायटिका. सगळ्यांचेच 2-2 नावं आहेत असं काही नाही काही जणांचे नाही आहेत तरी पण फक्त थोडंसं ट्रिकसारखं लक्षात ठेवा. 2 नाव तर 2 नावातच 2 असे वेगवेगळे शब्द असल्यासारखं आहे तसे 2-2 याच्यातच उत्तर येणार. तसं अमिओबिक डिसेंट्री एंटामोइबा हिस्टोलायटिका. विच बॅक्टेरिया कॉजेस निमोनिया. आता याचंही उत्तर काय असणार आहे क्वेश्चनमध्येच असणार आहे. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, विब्रियो कॉलेरा, ई कोलाई आणि सॅल्मोनेला टायफी. करेक्ट आन्सर काय असणार आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. विच टेस्ट इज यूज्ड फॉर कीटोन बॉडीज इन युरिन. युरिनमध्ये कीटोन बॉडीजच्या टेस्टसाठी कोणती टेस्ट केली जाते. ऑप्शन ए रुद्राज टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट, VDRL टेस्ट आणि एलायझा टेस्ट. आता या 2 टेस्टचा तर इथे युरिनमध्ये काही संबंधच नाही. VDRL आणि एलायझा आहे ते रुद्राज टेस्ट आणि बेनेडिक्ट टेस्ट. बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी केली जाते शुगरसाठी. उरली कोणती रुद्राज टेस्ट. मग कीटोन बॉडीजसाठी कोणती टेस्ट केली जाते रुद्राज टेस्ट. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस पर्निसियस ॲनिमिया. याच्या अगोदर कोणता ॲनिमिया पाहिला होता आपण मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. मेगालोब्लास्टिक ॲनिमिया कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो तो विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. मग आता कोणता आहे पर्निसियस ॲनिमिया. पर्निसियस
ॲनिमिया. हा जो पर्निसियस ॲनिमिया आहे हा कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो? ऑप्शन ए विटॅमिन सी, ऑप्शन बी विटॅमिन डी, ऑप्शन सी विटॅमिन B12 आणि ऑप्शन डी विटॅमिन के. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे विटॅमिन B12. म्हणजेच का मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आणि पर्निसियस ॲनिमिया कोणामुळे होतात? विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे होतात. पर्निसियस ॲनिमिया आणि विटॅमिन मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. विच पॅरासाइट कॉजेस स्लीपिंग सिकनेस? आता कोणता पॅरासाइट कॉज करतो स्लीपिंग सिकनेस? त्यामध्ये ऑप्शन ए आहे प्लाझ्मोडियम, ऑप्शन बी आहे ट्रिपॅनोसोमा, ऑप्शन सी आहे गिराडिया लॅम्बलिया आणि ऑप्शन डी आहे एंटामोएबा हिस्टोलायटिका. स्लीपिंग सिकनेस म्हणजे नुसतं झोपणारा माणूस. स्लीपिंग सिकनेस मेरे को सोना है असंच म्हणतो झोपणारा. तसं सोना है हे पाहिजे इथे लिहिले सोमा लिहिले. सोना आपण म्हणतो सोना, ते म्हणतात सोमा, असं लक्षात ठेवा. ट्रिपॅनोसोमा. विच बॅक्टेरिया कॉज डिफ्थेरिया? आता कोणता बॅक्टेरिया कॉज करतो डिफ्थेरियाला? ऑप्शन ए कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया, ऑप्शन बी सॅल्मोनेला टायफी, ऑप्शन सी सिजेला डिसेंट्रीज आणि ऑप्शन डी विब्रिओ कॉलेरा. तर याचं करेक्ट काय आन्सर असणार आहे? तर विच बॅक्टेरिया कॉज डिफ्थेरिया? डिफ्थेरिया कॉज कोणता बॅक्टेरिया करतो? करेक्ट आन्सर असणार आहे कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नंतर विच स्टेन इज यूज्ड इन TB डायग्नोसिस? आता TB डायग्नोसिससाठी कसं खूप जास्त वेळ जातं. मी एक्सप्लेन करून किंवा त्याच्यावर 1-2 व्यवस्थित चांगल्या 2-3 ट्रिक्स सांगणं याला खूपच टाईम जात आहे. आणि आपले 50 MCQ आपले होईल तेवढे अर्धा तास किंवा पाऊण तासाच्या आतमध्ये आपले 50 MCQ झाले पाहिजे. कारण आपल्याकडे आता एवढा टाईम नाही आहे. 25 तारखेला आपली एक्झाम आहे. त्यामुळे आपले MCQ पण फास्ट झाले पाहिजे थोडे. त्यामुळे मी जास्त एक्सप्लेन नाही करत आहे आता. विच स्टेन इज यूज्ड इन TB डायग्नोसिस? आता TB डायग्नोसिससाठी कोणता स्टेन केला जातो? ऑप्शन ए झील निल्सन स्टेन, ग्राम स्टेन, जिम्सा स्टेन आणि इंडिया इंक स्टेन. तर काय असणार आहे? ट्युबरक्लोसिससाठी जो आहे तो झील निल्सन स्टेन यूज केला जातो. जिम्सा स्टेन कशासाठी आहे? लेशमानिया. ठीक आहे. इंडिया इंक कशासाठी होता? कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशनसाठी. कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी इंडिया इंक. तर TB झड्यान. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज बेरीबेरी? बेरीबेरी डिसीज कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो? ऑप्शन ए विटॅमिन सी, विटॅमिन B1, विटॅमिन B2 आणि विटॅमिन डी. विटॅमिन B1चं नाव काय आहे? थायमिन. त्याच्यामुळेच काय होतो? बेरीबेरी डिसीज होतो. विटॅमिन B1मुळे बेरीबेरी. विटॅमिन B2चं नाव काय माहिती आहे का? रायबोफ्लेविन. आणि विटॅमिन डीचं नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. मग बी, एक मिनिट. आणि मी ट्रिक पण सांगितली होती. B1चं थापासून B1मध्ये थायमिन, रपासून रायबोफ्लेविन, थारानी कसं सांगितलं होतं. म्हणजेच B3 जो आहे तो काय आहे? यावरून नायसिन आणि ABCD EK याची पण सांगितली होती. रथ एक ट्रॉफी पाठ करा म्हणून. अगोदरचे लेक्चर पहा, त्याच्यामध्ये ट्रिक सांगितलेली आहे व्यवस्थित समजून. विच पॅरासाइट कॉजेस काला आजार? आता काला आजार कोणता पॅरासाइट कॉज करतो? ऑप्शन ए ट्रिपॅनोसोमा, लेशमानिया, डोनोवानी,
त्यानंतर जियार्डिया प्लाझ्मोडियम गिराडिया कोणता पॅरासाइट कॉज करतो काला आजार? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. लेशमानिया दोनोवानी काला आजार. विच बॅक्टेरिया कॉज टायफॉइडची फेवर सगळ्यांना माहिती आहे. सॅल्मोनेला टायफी आहे का, विब्रियो कॉलेरा आहे का, शिजेला आहे का, क्लेम्बेसिलिया आहे? करेक्ट आन्सर काय असणार आहे? सॅल्मोनेला टायफी. विच स्टेन इज यूज्ड फॉर प्रोटीन इन युरिन. आता युरिन मधलं प्रोटीन चेक करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते असं विचारले. तर ऑप्शन ए रुद्राज टेस्ट, ऑप्शन बी हीट कोयागुलेशन टेस्ट, ऑप्शन सी बेनेडिक्ट टेस्ट आणि ऑप्शन डी विडाल टेस्ट. तर कोणती टेस्ट केली जाते? प्रोटीन इन युरिनमधलं प्रोटीन टेस्ट करायचं असेल तर काय करतात माहिती आहे का? युरिनमधलं प्रोटीन टेस्ट करायचं असेल ना तर काय करतात? युरिनला हीट करतात. आता ही ट्यूब आहे, याच्यामध्ये टाकले हे युरिन. तर या युरिनला हीट करतात आणि हीट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय ॲड करतात? अच्छा, ते आल्यावर सांगेल मी. इथे डायरेक्ट लिहा विच टेस्ट इज यूज्ड फॉर प्रोटीन इन युरिन. तो क्वेश्चन येणार आहे पुढे, त्यावेळेस सांगून देईल. तर इथे विच टेस्ट इज यूज्ड फॉर प्रोटीन इन युरिन. युरिनमध्ये प्रोटीन तर काय असणार आहे? करेक्ट आन्सर हीट कोयागुलेशन टेस्ट. काय यूज केलं जातं? हीट कोयागुलेशन टेस्ट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस ॲनिमिया इन चिल्ड्रन. कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे लहान लेकरामध्ये काय होतो? ॲनिमिया होतो. ऑप्शन ए फॉलिक ॲसिड, ऑप्शन बी विटॅमिन डी, ऑप्शन सी विटॅमिन के आणि ऑप्शन डी विटॅमिन सी. कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे लहान लेकरांना ॲनिमिया होतो? तर त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए फॉलिक ॲसिड. कोणता विटॅमिन आहे? विटॅमिन B9. विच पॅरासाइट कॉजेस फिलॅरिसिस. आता फिलॅरिसिस कोणत्या पॅरासाइट्समुळे होतो? ऑप्शन ए ट्रिपॅनोसोमा, ऑप्शन बी प्लाझ्मोडियम, ऑप्शन सी ओचेरिया बेनोक्राफ्टी आणि ऑप्शन डी लेशमानिया. तर जे फिलॅरिसिस आहे ते ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, ओचेरिया बेनोक्राफ्टी. विच बॅक्टेरिया कॉजेस प्लेग. तर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो प्लेग? ऑप्शन ए सॅल्मोनेला, एर्सिनिया पेस्टी, विब्रियो कॉलेरा आणि क्लेब्सिलिया. तर काय असणार आहे? याची पण ट्रिक सांगितली आहे मी, आता मी नाही सांगणार. तर प्लेगसाठी कोणता बॅक्टेरिया कॉज करतो प्लेग? एर्सिनिया पेस्टी. विच स्टेन इज यूज्ड फॉर रेटिक्युलोसाइट. याची पण ट्रिक सांगितली होती. रेती नावाची मुलगी आहे, तिला बघायला पाहुणे गेले. त्या मुलाला घरी विचारलं त्याच्या मम्मी पप्पाला कशी आहे मुलगी. मुलगा काय म्हणला? कशी मुलगी आहे? आता लिहिली मी, आठवली तर ठीक आहे, नाही आठवली तर तो पुराणा मला व्हिडिओ पहा आणि ट्रिक लक्षात ठेवा. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन सी सुप्राव्हायटल स्टेन. मी लिहिलं आहे, त्याच्यामधूनही लक्षात येईल तुम्हाला कोणती ट्रिक दिली होती. नंतर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस ब्लिडिंग गम्स. ब्लिडिंग गम्स म्हणजे जे की ब्लड येते कुठून, दातामधून वगैरे ब्लड निघते, तर ते कोणत्याच्या डिफिशियन्सीमुळे होते? ऑप्शन ए विटॅमिन डी, ऑप्शन बी विटॅमिन सी, ऑप्शन सी विटॅमिन के आणि ऑप्शन डी विटॅमिन B12. काय असणार आहे करेक्ट आन्सर? हे सगळं कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होतं. विटॅमिन डी इज द करेक्ट आन्सर. विच पॅरासाइट कॉजेस हुकवॉर्म इन्फेक्शन. तर आता कोणता पॅरासाइट कॉज करतो हुकवॉर्म इन्फेक्शन? ऑप्शन ए एंटामोइबा, ऑप्शन बी अनसायक्लोस्टोमा डिओडिनल, ऑप्शन सी जिराडिया, ऑप्शन डी लेशमानिया. काय असणार आहे करेक्ट आन्सर?
विच पॅरासाइट कॉज हुकवॉर्म इन्फेक्शन. हुकवॉर्म म्हणजे अनसायक्लोस्टोमा डिओडेनाल. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर राहिले 10 क्वेश्चन्स पहा आपले. विच बॅक्टेरिया कॉज लेप्रोसी. तर आता हा लेप्रोसी कोणता बॅक्टेरिया कॉज करतो या क्वेश्चनमध्येच याचा आन्सर आहे. ऑप्शन ए मायकोबॅक्टेरियम लेप्री, ऑप्शन बी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, ऑप्शन सी ट्रिपॉनिमा पेलिडियम आणि ऑप्शन डी बेसिलस सीरस. हे कशाचं आहे? हीट राईस टॉक्झिन्स रिलेटेड आहे. ठीक आहे. ट्रिपोनिमा पॅलिडियम कशाशी आहे रिलेटेड सांगितलं आहे मी, सांगा. सिफिलिस माहिती आहे सगळ्यांना, गेलं का? अच्छा ठीक आहे. काय विचारले? लेप्रोसी विचारले. करेक्ट आन्सर असणार आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. विच टेस्ट इज यूज्ड फॉर ग्लुकोज इन ब्लड. ब्लडमध्ये ग्लुकोज किती आहे? ब्लडमध्ये ग्लुकोज आहे तर कोणत्या टेस्टने डिटेक्ट करतात? रुद्रास टेस्ट, ग्लुकोज ऑक्सिडेज मेथड, विडाल टेस्ट आणि विडीआरएल टेस्ट. आता हे विडाल टेस्ट विडीआरएल टेस्ट येणारच नाहीत, मग राहिल्या रुद्रास टेस्ट आणि ग्लुकोज ऑक्सिडेज मेथड. विचारली आहे कोणाबद्दल? ग्लुकोज इन ब्लड, तर ग्लुकोज ऑक्सिडेज मेथड. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. आणि जर युरिनमध्ये कीटोन बॉडीज जर विचारली, युरिनमध्ये कीटोन बॉडीज जर विचारली तर त्यावेळेस रुद्रास टेस्ट यूज केली जाते. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस न्यूरल ट्यूब डिफेक्ट. तर कोणत्या विटॅमिन डिफिशियन्सी कॉज करतो न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स? ऑप्शन ए विटॅमिन B12, ऑप्शन बी विटॅमिन सी, ऑप्शन सी फॉलिक ॲसिड, ऑप्शन डी विटॅमिन ए. तर करेक्ट जे आन्सर आहे विटॅमिन न्यूरल ट्यूब डिफेक्ट जो आहे तो विटॅमिन B9 म्हणजेच काय फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे विच पॅरासाइट कॉजेस हायड्रेटेड डिसीज. कोणता पॅरासाइट कॉज करतो हायड्रेटेड डिसीज? ऑप्शन ए इचिनोकोकस ग्रॅन्युलोसस, एंटामोइबा, प्लाझ्मोडियम आणि लेशमानिया. तर कोणता पॅरासाइट कॉज करतो हायड्रेटेड डिसीज? हे पण तुम्ही कधी ऐकल्याने वाटत नसेल तुम्हाला, आणि ऑप्शनमध्ये एक ऑप्शन असा आहे की तो पण कधी ऐकल्यासारखं वाटत नाही, तर याच्यावरून त्याचा आन्सर हे करेक्ट करून द्या. असं जर ज्यावेळेस होईल क्वेश्चन हायड्रेटेड डिसीज, ऑप्शन बी काय एंटामोइबा रीड केलं आहे तुम्ही, प्लाझ्मोडियम रीड केलं आहे, लिशमानिया रीड केलं आहे, मग काय आहे? हा बघा, हा नवीनच दिसत आहे ग्रॅन्युलोस, काय इचिनोकोकस ग्रॅन्युलोसस. तर मग हे पण नवीन दिसत आहे आणि हे पण नवीन दिसत आहे. हायड्रेटेड डिसीज इचिनोकोकस ग्रॅन्युलोसस लक्षात ठेवून द्या. मग नंतर विच बॅक्टेरिया कॉजेस गोनेरिया. तर गोनेरिया कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? सगळ्यांना माहिती आहे नावावरूनच, नेझरिया गोनेरिया. ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस आहे. नजर कशी पाहिजे? एकदम डीप पाहिजे, म्हणजेच काय डिप्लोकोकस ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकस. विच स्टेन इज यूज्ड फॉर लिपिड डेमॉन्स्ट्रेशन. आता लिपिडचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ग्राम स्टेन, झडेन स्टेन, सुदन 3 स्टेन आणि जिम्सा स्टेन. तर लिपिड डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? लिपिड. खूप साऱ्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी जे स्टेन यूज केले आहेत ते लक्षात ठेवा. कॅप्सूल पाहिला होता पहिल्यांदा, कॅप्सूलसाठी कोणता कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेशनसाठी कोणता स्टेन यूज केला होता आपण. त्यानंतर अजून कोणता पाहिला? खूप सारे पाहिले आपण. आता जो आहे तो आहे लिपिडचा. फंगलचा त्याच्या नावावरून लक्षात ठेवला होता लॅक्टोफिनॉल. ठीक आहे. आणि कॅप कशी असते? कोणत्या कलरची असते? ब्ल्यू कलरची असते. म्हणजेच काय इंडिया इंक कलर असं काहीतरी लक्षात ठेवलं होतं. पहा आपण रिपीटेड पहा. विच स्टेन इज यूज्ड फॉर लिपिड डेमॉन्स्ट्रेशन जे आहे तर ते
ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सुदन स्टेन यूज केला जातो. आपल्याला कोणता पेपर काढायचा आहे? LSOचा पेपर काढायचा की नाही आपल्याला? LSO. मग या एल वरून लक्षात ठेवा लिपिड, आणि लिपिडसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? हा सुदन स्टेन असा यूज करा, लक्षात ठेवा. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस डिलेड क्लॉटिंग? म्हणजे क्लॉटिंग पटकन होतच नाही, डिले होते, तर तो कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे असं होते? ऑप्शन ए विटॅमिन सी, ऑप्शन बी विटॅमिन ए, ऑप्शन सी विटॅमिन की, आणि ऑप्शन डी विटॅमिन डी. तर कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे डिले होते क्लॉटिंगसाठी? करेक्ट आन्सर काय असणार आहे? विटॅमिन डी. के. विटॅमिन के कशासाठी यूज केलं जातं? फॉर द कोॲग्युलेशन. विच पॅरासाइट कॉजेस टॉक्झोप्लाझ्मोसिस? आता कोणता पॅरासाइट कॉज करतो टॉक्झोप्लाझ्मोसिस? ऑप्शन ए लेशमानिया, ऑप्शन बी टॉक्झोप्लाझ्मा गोनेडी, ऑप्शन सी ट्रिपॅनोसोमा, आणि ऑप्शन डी जियार्डिया. तर काय नावामध्येच आहे, विच पॅरासाइट कॉजेस टॉक्झोप्लाझ्मोसिस? करेक्ट आन्सर आहे टॉक्झोप्लाझ्मा गोंडी. आणि लास्टचा क्वेश्चन असणार आहे आता आपला, विच बॅक्टेरिया कॉज स्कारलेट फेवर? कोणतं फेवर विचारले तर स्कारलेट जे फेवर आहे तो कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? ऑप्शन ए विब्रियो कॉलेरा, स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, सॅल्मोनेला टायफी, आणि कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया. काय विचारलं आहे आपल्याला? स्कारलेट फेवर्स जे आहे ते कोणत्या बॅक्टेरियामुळे होते? स्कारलेट फेवर विब्रियो कॉलेरामुळे होते का? नाही होत. ऑप्शन बी ह्या करेक्ट आहे. याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स जे आहे त्याच्यामुळे स्कारलेट फेवर होते. नावावरून थोडंसं लक्षात ठेवा. यस स्कारलेट फेवर जे आहे ते स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्समुळे होते. आणि जो आता तुम्हाला सगळ्यांना कमेंट करायचा आहे याचा आन्सर, विच टेस्ट इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ अल्बुमिन इन युरिन? आता युरिनमधलं अल्बुमिन डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? ठीक आहे, युरिनमधलं आपण या आधीच्या क्वेश्चनमध्ये लिपिडचं पाहिलं होतं. आता इथे विचारले विच टेस्ट इज यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ अल्बुमिन इन युरिन? ऑप्शन ई आहे त्याच्यासाठी हीट अँड ॲसिटिक ॲसिड टेस्ट, ऑप्शन बी आहे बेनेडिक्ट टेस्ट, ऑप्शन सी आहे विडाल टेस्ट, आणि ऑप्शन डी आहे रुद्राज टेस्ट. तर सगळ्यांना माहिती आहे आता विडाल टेस्ट म्हटल्यानंतर ती कशासाठी आहे? टायफॉईडसाठी आहे. बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी आहे? शुगर टेस्टसाठी. रुद्राज टेस्ट कशासाठी आहे? युरिनमध्ये कीटोन बॉडी चेक करण्यासाठी. हीट अँड ॲसिटिक ॲसिड टेस्ट आहे. आता याचं मला नाही माहिती, पहा आता तुम्ही आणि मला आन्सर करा, कोणती टेस्ट यूज केली जाते फॉर द डिटेक्शन ऑफ अल्बुमिन इन युरिन? या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सगळ्यांना मला द्यायचा आहे. मी देणार पुढल्या पार्टमध्ये, पण तुम्ही कधी देणार? तुम्ही ज्यावेळेस हे लेक्चर बघणार त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, आपले 150 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. यानंतरच्या लेक्चरमध्ये याच्या पुढले 50 क्वेश्चन्स घेतले जातील. कसं आहे की 50-50 क्वेश्चनची आपली सिरीज आहे, ज्यामध्ये रिपीटेड क्वेश्चन्स येत आहेत. 3-4 किंवा 5-6 रिपीटेड क्वेश्चन येत असेल तरी तुमचं रिव्हिजन म्हणून ते समजून घ्याल. आणि एक क्वेश्चन्स तुमच्यासाठी तर ठेवतच आहे, जो लास्टचा क्वेश्चन असेल ते त्याचा आन्सर तुम्ही मला द्यायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. पुढल्या पार्टसाठी वेट करा, लवकरच येईल. थँक्यू.